सगळे यांची व्हिडिओ बघा. छान. बेकार गर्दी. बाबा नको हे ट्रेन बिनचा ट्रॅव्हल बाबा बेकार आहे. वाटली माझी खूप दिवसांनी ट्रेनने ट्रॅव्हल केलं आज, बेकार वाट लागली. तर आता आपण चाललो आहे अलिबागला एका शूटसाठी. एक आहे 6 कॉटेज म्हणून, तुम्हाला मी दाखवतोच. हे आपण आलो आहे भावाच्या बिल्डिंगमध्ये, जाऊया. हॅलो बडी. हॅलो, वेलकम टू माय ब्लॉग. थँक्यू. तर आज शूट वगैरे आहेत सगळं. आपण आज बघूयात काय काय कसं कसं आहे. 2-3दा आम्ही ट्राय केलं जायचं, म्हणजे दादा तर जात होता पण मला नाही जमलं जायला. आज आपण बघूया कसं आहे काय ते. केवढी एरिया आहे ती खरंच. इनोवा मध्ये गाडीला उचलून इनोवा एवढीशीच होती बाई. कडक वाटते रे. हा टर्न ओव्हर असेल ना यांचा वर्षांचा. आणि लोक स्टील सिमेंट सगळं बनवतात. पूर्ण JSWचं आहे पूर्ण, घेऊन ते पूर्ण तिथपर्यंत. त्यांच्याकडे एम्प्लॉईज किती असतील बाबा? 1000 असतील employees. ते पूर्ण अलिबागचेच गाव कव्हर करतात. सगळे गावाकडचे इकडचे तिकडचे लोक, त्यांना कामासाठी, जॉब अवेबिलिटीसाठी हेल्प करतात. सो हॅलो मित्रांनो, इट्स अ डे 10 ऑफ डेली व्लॉगिंग. आणि आज आपण चाललेलो आहे अलिबागला. आणि अलिबागला एक चांगलं शूट आहे आपला आज. एक विला आहे 6 कॉटेज म्हणून, म्हणजे सगळंच आहे तिकडे. पूर्ण प्रायव्हेट विला आहे, एक विलेज त्याने बनवलं आहे. छान आहे म्हणजे एक प्रॉपर्टी ती आपण ती बघायला चाललोय. प्लस त्यांनी एक अलिबागमध्ये एकच फक्त कॅफे मलबेरी म्हणून नावाचं आहे, ते पण आपण आता कव्हर करणार आहे. तिकडेच एक ब्लॉगरला बोलवलंय. सो त्याचं एक शूट आहे, ते पण आपण बघूया कसं काय काय केलंय. आणि मेन म्हणजे आजचा डे खूप प्रोडक्टिव्ह असणार आहे, कारण भरपूर शूट्स आहे आपल्या जीव स्टुडिओसाठी पण करायचं आहे आणि बरेच काय भरपूर काम आहेत. सो आपण बघूयात आता पुढे काय काय कसं काय काय करायचं आहे. आणि ड्रोन पण आपण उडवणार आहे आज, तर बघूया ड्रोन शूट्स वगैरे कसं आपण काय काय करणार आहे. सो स्टे ट्यून. तर आता आपण एका ठिकाणी आलेलो आहे, याचं नाव आहे डी सॅमसन कोल्ड ड्रिंक्स. हे खूप 87 इयर्स ओल्ड असं जुनं आहे. मी तुम्हाला दाखवतोय बघा. याच अलिबागच्याच रस्त्याला एक आहे, जोशी वडेवाले त्यांच्या जस्ट बाजूला आहे. खूप जुनं आहे सर. त्यांच्याकडे बघूया आपण काय काय मिळतं ते. तर त्यांच्याकडे साधा सोडा आहे, लेमन सोडा आहे, आईस्क्रीम सोडा आहे, भरपूर व्हरायटीज. 87 वर्ष जुनं म्हणजे भाई काहीतरी असणारच, कारण दादाचं गावच आहे अलिबाग. सो त्याला माहिती आहे जास्त करून. आणि सूचना बघा खाली, कोणतेही कारण असो रागवू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका, मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हाला, सुख फक्त तुम्हाला, मन शांती फक्त तुम्हालाच. सिन्स 1938 डी सॅमसन कोल्ड ड्रिंक्स. त्याने बरेच इथे बघा फळीचा सोडा, जुन्या पेपरांमध्ये जे आलेलं आहे 50 वर्षे रुची टिकवून असलेली फळीचा आईस्क्रीम सोडा. न्यूजमध्ये वगैरे पण आलेलं आहे. इकडे मेन आपला आउटपुट काय आहे? इथे फेमस आहे आपल्या इथे आईस्क्रीम सोडा, आणि सर्व आवर्जून इथे आईस्क्रीम सोडा प्यायला येतात. आपल्या इथला आईस्क्रीम सोडा बाहेर तिथे मिळत नाही. तो एवढा जुना आहे त्याच्यामुळे ऑब्व्हियसली हा असा ब्रँडच. चालू झालेला आहे. ओके, 88 इयर्स आता झालेले. नाईस. एकदम काहीतरी युनिक सोडा आहे, असं पहिल्यांदा पिलाय मी. आणि ते पण छान असे बोलले आपल्याशी.
मला असं वाटलेलं जरासं ॲटिट्यूड बिट्यूड दाखवतील. चांगले आहेत पण भारी आहे सोडा. नक्की ट्राय करा. आईस्क्रीम अलिबागला आता आपण एंटर केलंय आणि पाऊस सुरू झालेला आहे. आता जास्त टाइम नाही, लगेच नागावच्या इकडेच आहे ना ते. हा नागावला इथून लेफ्ट मारला की नागाव आहे, सरळ गेलं की अलिबाग. तर लवकरच आपण पोचूयात. चांगलाच पाऊस आलेला आहे जोरात. वेलकम झालंय वेलकमच झालाय. अलिबागमध्ये. बापरे जोरात आला रे एकदम. ड्रोन उडवायचं आहे, पाऊस थांबला तर चांगली गोष्ट आहे. पाऊस थांबेल भाई, थांबावंच लागेल पावसाला. सो हे आहे सिक्स कॉटेज. जाऊया आपण आतमध्ये. बापरे लोक Checkout ऑलरेडी होतायत. येत आहेत, चेकआउट होत आहेत. एकदम एजेड पीपल आलेत. एजेड ग्रुप आहे ना पूर्ण भाई? मोठा ग्रुप आहे, मोठा ग्रुप आहे. सिनियर सिटीजन्स. मस्त ग्रुप आलाय एक छान. सिक्स कॉटेज कूल. एक मिनिट मला तुमच्याकडनं 2 शब्द पण पाहिजे. ती होती ना निघायची, काय काफिला नव्हता का त्यांचा? आता सगळे ड्रोन शूट्स चाललाय. एक निनाद मधून एक क्रिएटर, चांगला व्हिडिओग्राफर. जरा आपले रील्स दाखव, जरा 1-2 जरा मला रील्स दाखव. लोक लगेच तुला ओळखतील. रील्स 1-2 ओळखीच्या दाखवतो. आपले बदलापूरकराला ओळखतील. दे सकते हो एक आईफोन से कार डिलीवरी वीडियो। बदलापूरचे दाखवतो. एक रील के लिए कोई कितना पागल हो सकता है भाई, आप ये देख लो। क्लाइंट सिर्फ एक रील शूट के लिए 110 किलोमीटर दूर से BMW बघितले असेल तुम्ही. हा बाबा. सो आपल्याला सिद्स कॉटेजचे मेन सिद्धांत दादा भेटलेले आहेत आणि ते आपल्याला थोडंसं इन्फॉर्मेशन देतील की काय काय इकडे त्यांनी जे हॉस्पिटॅलिटी ठेवली आहे, काय काय जे ते सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. तर दादा काय काय सांगाल? फर्स्ट ऑफ ऑल वेलकम सिट्स कॉटेजमध्ये. आम्ही नागावमध्ये बेस्ड आहोत, अलिबागमध्ये. आमच्याकडे 14 to 15 इन्व्हेंटरीज आहेत. एकच कॅटेगरीचे रूम्स नाही आमच्याकडे 6 कॅटेगरीचे रूम आहेत. फॅमिली रूम्स, प्रायव्हेट कपल विला रूम्स आहेत, फॅमिली विलाज आहेत, 1 BHK, 2 BHK, 3, 4 BHK आणि थोडी सिग्नेचर प्रॉपर्टीज आहेत. त्याला दाखवतो तुम्हाला. सो पूल, ब्ल्यू कॉटेज आणि विलाज हे त्या रूटला आहे, करेक्ट? 1.5 एकरची पूर्ण प्रॉपर्टी आहे, स्प्रेड आउट आहे. तुम्हाला दाखवतो. एक नवीन कॅफे ओपन केलेला आहे. नागावचा फर्स्ट कॅफे आहे, मलबेरी ग्रव म्हणून. हा बघा, मलबेरी ग्रोव करून एक छान असा कॅफे यांनी ओपन केला आहे, जो पूर्ण नागावमध्ये फक्त एकच आहे आणि खूप स्टँडर्ड आहे, खूप छान ॲम्बियन्स आहे. दादा काय बोलाल? नागावचं फर्स्ट कॅफे आहे, तर आम्हाला ते ॲक्च्युली चांगलंच करायचं होतं. रूटेड इन नेचर हे आमचा मोटो आहे. आम्ही अंगण सारवलेलं आहे, खूप अर्धी आणि एकदम विंटेज टाईपमध्ये आम्हाला बनवायचं होतं. रस्टिक हा मेन वर्ड आहे मी यूज करण्यासाठी. फर्निचरपासून ते पूर्ण ॲम्बियन्सपर्यंत चिरा आम्ही वापरलेले आहेत. एक ओपन नेचरचा कॅफे आहे आणि विथ गुड कॉन्टिनेंटल फूड. खूप छान आहे ॲम्बियन्स वगैरे, पण खूप म्हणजे फॅमिलीजसाठी, मोठे ग्रुप्स असतील, नंतर कपल्ससाठी चांगलं स्टँडर्ड आहे. आपण आता जाऊया नेक्स्ट प्रॉपर्टीमध्ये. तर काही ठिकाणी आता बुकिंग आहे, त्याच्यामुळे आपण एकदम तिकडे आतमध्ये नाही जाऊ शकणार. पण मी तुम्हाला एक अंदाज देतो की काय काय मेन गोष्टी आहेत जे असं स्टँडर्डाईज आपल्याला वाटतंय. त्याच्याने बघूयात आपण. तो काय गझिबो एक छोटं सेट आउट आहे, फक्त त्याला नाव आम्ही गझिबो दिलेलं आहे. इन शॉर्ट गझिबोच आहे तो. वुडन स्ट्रक्चर आम्ही बनवलेलं आहे, जिथे लोक संध्याकाळचे, दुपारचे ओके. book वाचू शकतात, खाऊ शकतात, बसू शकतात, चर्चा करू शकतात. ओके, म्हणजे हे गझिबो आहे. ओके, मस्त आहे एकदम. संध्याकाळचं खूप भारी वाटत असेल हे. लाईटिंग खूप चांगलं आहे, खूपच चांगलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम स्पेशियस आहे, शांतता आहे. पण आमचा हेतू तोच असतो की नेचरच्या मध्ये राहिलं तर तुम्हाला बाकीची काय गरज पडत नाही. करेक्ट. सो याला काय नाव दिलंय? हा सेकंड सेट आउटच आहे, याला त्याचं नाव Okay. नाही. पण इथे युजली पार्टीज होस्ट करतो आम्ही.
कोणाचा बर्थडे सेलिब्रेशन असेल तर बर्थडे सेलिब्रेशन करतो. और इव्हनिंग आफ्टरनून नॅप इथे खूप चांगला असतो. इथे लोक इथे कॉट वगैरे असतो तर लोक झोपा काढायला येतात आणि ते बेस्ट असतं. ओके, हा सेक्शन मला खूप आवडलाय. म्हणजे लाईक चिल्ड्रनसाठी जे फॅमिलीज असतील वगैरे, जे लहान लहान मुलं असतात त्यांच्यासाठी खेळायला खूप मस्त आहे. एकदम ओपन एरिया आहे. तुम्ही डायरेक्ट डोंगर पण दिसेल इकडून आहे बघा. एक नंबर आहे. क्लायमेट खूप भारी आहे. पावसामध्ये तर खूपच सुंदर आहे. आपण आपल्या सिक्स विलाजच्या सेक्शनमध्ये ओके. प्रायव्हेट कपल विलाज आहेत. सिंगल रूम विलाज आहेत. त्याला नाव विला कशाला आहे कारण इथे स्टँड अलोन स्ट्रक्चर. दिस इज प्रायर टू जेनझी कॉमनायझिंग विला फॉर 4 to 5 BHK. करेक्ट. खूप भारी डिटेलिंग आहे. 1 2 3 4 5 6 विलाज आहेत. त्याच्यामध्ये एक सिग्नेचर आहे. सिग्नेचरचं नाव आहे बॅकवॉटर विला. बॅकवॉटर Okay. विला म्हणणं जेव्हा फर्स्ट फ्लोअरला आहे तर फर्स्ट फ्लोअरवरनं तुम्ही पाठवून अख्खं बॅकवॉटरचा व्ह्यू घेऊ शकता. जो डोंगर तुम्ही आता बघितला तो अजून मोठा दिसतो. हो, हे बघा किती भारी आहे. ते आपण बघू शकतो का किती लॉक आहे? ब्लू बॅकवॉटरला लोक आहेत आता. ठीक आहे, चला, नो इश्यूज. हा दाखवू शकतो. हा आपला सिंगल रूम वाला आहे. करेक्ट. छान आहेत रूम्स पण. कूल आहे. बरोबर आहे. हा ब्लू कॉटेज आहे. हा सेपरेट आहे का कम्प्लीट? करेक्ट. हो. याच एका छोट्या प्रॉपर्टीमध्ये आणि अजून एक प्रॉपर्टी आम्ही पेट्स अलाव करतो. 1 BHK ची प्रॉपर्टी आहे. छोटंसं 2 बाथरूम्स वगैरे, प्रायव्हेट स्पेस वगैरे आहे आणि मेन प्रॉपर्टीपासून थोडंसं बाजूला आहे. सो की तुम्हाला पर्सनल स्पेस, प्रायव्हसी आणि शांतता मिळते. ओके. डोअर वगैरे एकदम मस्त केलं यार. म्हणजे चिल आउट करण्यासाठी आपली पर्सनल स्पेस, कम्प्लीट पर्सनल स्पेस. याच्यामध्ये कोणाचं काय इन्क्लूड नाही आहे ना, स्विमिंग पूल वगैरे काय काय काय. पण यातले म्हणजे समजा इकडे कोणी बुक केलं असेल तर ते स्विमिंग त्यांना आहे ना अलाउड. प्रॉपर्टी सगळी यूज करू शकतात. ओके. खूप भारी आहे यार. रूम्स बघा. हा 1 BHK आहे ना? एकदम असे ना घरासारखा फील येतो. एकदम स्मेल पण आहे ना असा आपल्या घरात जसा असतो ना स्मेल, एकदम तसा स्मेल आहे. वॉशरूम वगैरे पण एकदम डबल वॉशरूम आहे. तर मी 4 जण पण राहिला ना कोणाला अडचण. खूप छान आहे. टीव्ही वगैरे, छोटा फ्रीज पण आहे. स्कूल एस्थेटिक्स वरतीच जास्त फोकस आहे. तेच मेन आहे आताच्या कल्चरला. तर आपण स्विमिंग पूल बघूया. सो आता आपण स्विमिंग पूलकडे जातोय. तर आपण बघूयात पूल वगैरे कसा. एक नंबर आहे ब्रिज पण. इकडे सीटिंग आहे, इकडेही सीटिंग आहे. हाई काय क्लायमेट झालंय क्रेझी. मूल तसं छोटाच आहे. एकदम फार मोठा नाही कारण लोक फक्त खेळायला आहेत. करेक्ट. त्यांना खूप खेळायला आवडतं. आमच्याकडे आता जस्ट एक ग्रुप येऊन गेलेला जो 3 तास पूलमध्ये होता. बापरे. नाही, छान आहे. पूल पण छान आहे. म्हणजे बेबीजसाठी पण आहे, आपल्या मोठ्यांसाठी पण आहे. म्हणजे बऱ्यापैकी डीप पण आहे. एन्जॉय करण्यापुरती एकदम परफेक्ट आहे. छान आहे एकदम प्रॉपर्टी. आमचे 3 रूम्स आहेत. त्याच्यामध्ये मोठा स्क्वेअर स्ट्रक्चर बनवलेला आहे विथ मिडल कोर्ट यार्ड. ॲक्च्युली जुन्या टाईपमध्ये जे कसे असायचे आपले वाडे त्या टाईपमध्ये आम्ही हा केलेला आहे. हो.
फॅमिली रूम्स 3 आहेत. आम्ही खूप लिमिटेड क्वांटिटी ठेवतो या हिशोबाने की आम्हाला ती क्वालिटी ऑफ सर्व्हिस आम्ही देऊ शकतो. या बेसमध्ये हा लाऊंज एरिया आहे. इथे लोक बसून संध्याकाळचे चहा वगैरे पितात. छोटी लायब्ररी आहे. नाईस. आणि हा इथे आमचा एक मेन डायनिंग एरिया आहे. युजली संध्याकाळचं जेवण आणि दुपारचं जेवण सगळं इथेच होतं. आणि हा पूर्ण म्हणजे जेवणातला कम्प्लीट जेवण वगैरे. 30 to 40 जणांची कॅपॅसिटी आहे. आम्ही हँडल करू शकतो. नाईस. इन हाऊस किचन असल्यामुळे आम्हाला तितकेच जास्त फरक पडतो की इमिजिएटली काय पाहिजे असेल किंवा आम्ही ऍक्च्युली प्री ऑर्डरवरती चालतो. ओके त्या हिशोबाने आम्हाला क्वालिटी ऑफ फूड ऍक्च्युली जास्त करायला मिळतो. ओके. सेमच आमच्या पूर्ण प्रॉपर्टीमध्ये हे जर बघाल तुम्ही ते बघा चिकू. ओ चिक्कूचं झाड आहे. हे चिकूचं झाड आहे. हे पेरूचं दिसतंय. हे पेरू आहे तिथे. पुढे तुमचं अजून एक चिकूचं झाड आहे. तिकडे फणसाचं पण झाड आहे ना. फणसचं पण झाड आहे. तेजपत्ताचं झाड आहे. बे लिव्स. ओके हे वाला. हा राईट हँड साईडला जर तुम्ही बघितलं तर सगळे अख्खा कॅफे सराउंडेड आहे. बनाना लीव्स. आणि आमच्या कॅफेचं नाव मलबेरी ग्रव का आहे तुम्हाला दाखवतो. कारण दिस इटसेल्फ इज अ मलबेरी ट्री. तो तिचं झाड आहे. ओ सो दिस इज द ओरिजिन. खाली बघितलंस तर तुम्हाला इथे पायनॅपलचे झाड आहे. ते अजून एक पेरू आहे. 2 पायनॅपल आहेत. हा तोतापुरी हापूस. आणि तो आपला इकडचा अल्फॉन्सो हापूस. सॉरी हा तोतापुरी आहे आणि तो हापूस आहे. मस्त. घंटा वाजला आहे. तो जी शाळा आहे समोर गोपाळकृष्ण बाग. हा तीच ऍक्च्युली जिथं अंतिम ओके. मूवी इथे शूट झालेला आहे. ओ ते कुठलं गाणं ते. त्याला आम्ही सीट्स लॉफ्ट म्हणून बोलतो. ओके. नावच ऍक्च्युली त्याचं यूज केस सिनारिओ दाखवतो. लॉफ्ट आहे. ट्यूबलेस सिस्टम केलेला आहे. हे युजली आम्ही कपल किंवा 3 जणांनाच देतो. अच्छा. हा वरती बेड आहे आणि खाली तुझं रूम. आणि जर आतमध्ये गेलास तर तुला प्रायव्हेट प्लंज पूल दिसेल. कुठे आतमध्ये. ओ भाई साहब. हा रूम तर सगळ्यात जास्त बुकिंग होत असेल मला तर वाटतंय. फेमस असणार हा भरपूर चांगला. हो ऍक्च्युली लोकांना खूप आवडतो हा. युजली कपल्स मध्ये जास्त जातो हा. सो वरती बेड आहे म्हणजे चेकआउट झालेत लोकांचे. करेक्ट करेक्ट. नाही खूप भारी आहे. हा वाला सगळ्यात एकदम पॉश आणि अपीलिंग आहे तो खूप जणांसाठी. मस्त आहे. छोटं पुढे फ्रंट यार्ड वगैरे जिथे आम्ही युजली लोकांना बसायला वगैरे सगळं खाण्यापिण्याचं चहा वगैरेचं आम्ही देतो. तो छोटी प्रायव्हेट स्पेस त्यांची होऊन जाते. आणि ही आहे आपली पार्किंग. ही आपली प्रायव्हेट पार्किंग आहे ना. अच्छा. सिट्स कॉटेज. याचा ऍड्रेस एकदम प्रॉपर ऍड्रेस सांगा ना मला. सिट्स कॉटेज मांजरेकर कॉलनी ऑपोजिट टू गोपाळकृष्ण बाग अलिबाग नागाव अलिबाग. ओके. इफ तुम्हाला बुकिंग करायची असेल तर डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करा किंवा त्यांनाही कॉन्टॅक्ट करा. मी त्यांचाही कॉन्टॅक्ट नंबर देईन. सो तसे आपण तुम्ही बुकिंग करू शकता. हा म्हणजे कुठून आणायचं बघ. वरतून. अच्छा ठीक आहे. तर हे आपण इथे ना असं येणार झाडाच्या वरतून. मग मला मागे घेऊ दे थोडा. एक नंबर. नाद आलाय. हा बघा कावळा. बघा कावळा.
आवळा उडाला. सध्या रिस्की शॉट्स घेतोय आम्ही सगळे. सो आजचा डे खूप प्रोडक्टिव्ह झालेला आहे. खूप मजा आलेली आहे. पुढे पुढे हा ए काकूला बोलव बघ. उतरायचंय मला सांगाल सांगा आम्हाला सांगा. आम्हाला सांगा तसं मग. बेली फाटा आला ना भेलवाला दिसतो ना तिथं आपल्या फाट्यावर गेल्यावर. आता इथे- एवढं काय माहितीये. तिथून भेल पण खाऊन दोघं जण. पण पुढे आले हो आजी आहे करा. बोला सगळ्यांना माझे ब्लॉग्स बघायला. बोला ना. काय बोलू. बोला की सगळ्यांनी याचे व्हिडिओ बघा. हा सगळे यांची व्हिडिओ बघा. हा, छान. हे YouTube वर डेली टाक. ब्लॉग्स टाकतो आपण. हा, हा, हा. तुम्ही पण सबस्क्राईब करा आता. मोबाईल आणलाय का? व्हिडिओचं नाव काय? हा तोच गौरव. हा बघा टाका बघा टाका. दोन मोठे माणसं ब्लॉग्स बघतायत माझ्या गाडीमध्ये बघा. सगळ्यांनी सबस्क्राईब करा का. आता आपण निघालोय मस्त. सनसेट होतोय. तीन तास. 3 तास लागतील. चला आजी बाय बाय. बाय बाय. बाय बाय. आरामात जावा. येतो लवकरच येतो. खुंखार रस्ता एकदम खुंखार. आता आपण चाललोय दादाच्या गावी. येस. काचळी गाव. काचळी गाव. बापरे चंद्राचा प्रकाश बघ भाई. कडक. झूम कर. तुला आग लागली भाई. आग लागली की ते तसंच असतं. ते मेटल कंपनी आहे ना, ही स्टील कंपनी आहे ना. मेल्टिंग प्रोसेस चालू असते तिकडे. त्याची चिमणी आहे ती. सो आजचा ब्लॉग इकडेच एंड होतोय. आत्ता जस्ट मी बदलापूरला उतरलोय. 1:15 वाजलाय. आणि मला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. अंगात बिलकुल पण ताकद नाही. खूप थकलो आहे आज. पण मजा आली. प्रोडक्टिव्ह डे झाला खूप. सो सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा. कमेंट करा. स्टे ट्यून्ड. बाय.